मंचरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दूध दरवाढीसाठी आंदोलन। मंचर येथील बाजार समितीते छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड संख्येने सामील झालेल्या शिवसैनिक दूध उत्पादक शेतकऱ्यांसह घोषणा देत मोर्चासह आज आंदोलन केले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर, जिल्हा संघटक राजाराम बाणखेले, जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागडे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड घोषणाबाजी करत दुधाला दर वाढ मिळावी म्हणून धरणे आंदोलन केले। यावेळी सुरेश भोर, राजाराम बाणखेले, माऊली खंडागडे यांनी शासनाची लिटरला 5 रुपये दर वाढ फसवी असून खासगी डेअरीसह दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही म्हणून 40 रुपये भाव मिळावा, अन्यथा मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालू, मंत्रालयात आंदोलन करू असा इशारा दिला। यावेळी उपजिल्हा प्रमुख दिलीप पवळे, तालुका प्रमुख गणेश जामदार, तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराडे, उपतालुका प्रमुख भरत शेठ मुरे, सचिन शेठ निघोट, नितीन भालेराव, युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रसन्ना लोखंडे, युवासेना तालुका प्रमुख विवेक पिंगळे, घोडेगाव शहर प्रमुख नंदकुमार बोरहाडे, मंचर शहर प्रमुख विकास जाधव, महिला आघाडी उपतालुका प्रमुख चंद्रकला पिंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रज्ञा भोर, विभाग प्रमुख माऊली पाटील, सचिन लबडे, भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट, शेतकरी सेना तालुका प्रमुख DY खानदेशे, युवा सेना तालुका प्रमुख हेमंत एरंडे, अरुण बाणखेले, महेश घोडके आदी, ग्रामोद्योग उपाध्यक्ष विजय जाधव, विनोद घुले, आदिल सय्यद, सखावत मिर्झा, कमल अली मणियार, अमोल बाणखेले व शिवसैनिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार बाजार समिती संचालक मयुरी भोर यांनी मानले। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे तेज तुफान न्यूजचे आंबेगाव तालुका प्रतिनिधी प्राध्यापक अनिल निघोट सर यांनी। त्यामुळे प्रचंड प्रमाणात भारतातल्या शेतकऱ्याला नुकसान सोसावं लागलं। शेतकरी आधीच मेटाकुटीला आलाय। पोरांची शिक्षण असेल, कुटुंब प्रपंच चालवणं असेल, याकरता आपल्या परिसरात अनेक शेतकऱ्यांना शेतीचा जोड व्यवसाय म्हणून दुधाकडे करत आंबेगाव तालुक्यामध्ये किती पैसे शेतकऱ्यांच्या खिशातले या सरकारने कापलेले आहेत। हे खिशे कापू सरकार आहे, कळून देत नाही, पण शेतकऱ्याला वेगळ्या पद्धतीने नागवण्याचं काम हे सरकार आजकाल करत आहे। दुधाच्या संदर्भात नाही, शेतकऱ्याचा कुठलाही माल बाजारामध्ये आला की त्या मालाला बाजारभाव पाडला जातो। मध्यंतरी कांद्याची परिस्थिती आपण पाहिली, कांदा शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम या सरकारने केलं। 5 रुपये अनुदान मिळवण्यासाठी लाईन मध्ये उभं राहायचं संगणक प्रणाली सारखी बंद पडत असते। आमची मागणी अशी आहे की आम्हाला अनुदान नको, आम्हाला हमीभाव द्या। आता शासनाने काल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.